खरं म्हणजे तीव्र पाणी टंचाई इचलकरंजीला आहे, त्यासाठी आम्ही आलो होतो. माननीय जिल्हाधिकाऱ्यांना माननीय महसूल मंत्री महोदयांनी माझ्या पत्रावर आदेश दिले होते की पंचगंगा नदीचं पात्र आहे ते पूर्णपणानं भरलं गेलं. फूट दीड फूट सुद्धा पात्रात पाणी उंचीला राहत नाही, एवढा गाळ भरलाय आणि तो काढायला पाहिजे तरच पात्रात पाणी साठेल म्हणून मी विनंती केली होती. त्याच्यावर मंत्री महोदयाने आदेश दिले होते. हे दिले होते मार्चमध्ये, पण आता मीटिंग त्याची लागली आणि ही मीटिंग आता लागली तरी काय बिघडत नाही, कारण तीव्र पाणी टंचाईला आचारसंहितेची वगैरे काय अडचण नाही म्हणून माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी लावली होती. त्यात चर्चा झाली आणि लवकरच या संबंधीचा निर्णय घेऊन पात्र खोल करायची कार्यवाही करूया असं ठरवलं. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. कोण हे नेमकं पात्र, कशा पद्धतीने ते खोल केलं जाणार आहे, कारण त्याची काही प्रोसेस असते. याच्या संबंधीची 15 तारखेला बैठक त्यांची होणार आहे. डिझास्टर मॅनेजमेंट, इरिगेशन, महसूल, महापालिका वगैरे सगळ्यांच्याकडनं ते आवश्यक ते कागदपत्र घेऊन 15 तारखेला ते बैठक घेऊन त्याच्यात निर्णय घेतो असं त्याने मला सांगितलं. फायदा कशा पद्धतीने आता इचलकरंजीमध्ये हे जे गाळ काढायचं जर झालं तर कमीत कमी 6 फुटाचा गाळ जर काढला आणि तो आता जो पूल आहे जुना आणि नवीन त्याच्या खालचा गणपती टाकतात तो गाळ आणि बांधारापूर्वी एकदा घातलाय, पंचगंगेचं पाणी पूर्ण पात्र कोरडं पडत होतो पाणी साठवायला पिण्याच्या पाण्यासाठी. पहिल्यांदा तो 2 मीटरचा होता, नंतर आणखी 1 मीटर वाढवून 3 मीटरचा केला. त्या बांधाऱ्याच्या बाजूला असलेला गाळ तिथपासून ते या दोन्ही पुलाच्या असलेला गाळ मध्ये एक बेटासारखा आहे, तिथपर्यंत जर गाळ काढला तर मला वाटतं आता जी पाणी टंचाई आज इचलकरंजीला आहे त्यातली बरीच तीव्रता कमी होईल अशी मला 100% खात्री आहे. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.